अनेक प्रकारचे नुकसान या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला या महापुरामुळे बसत आहे. सर, काही राजकीय नेते मंडळी असं म्हणत आहेत की या महापुराचं पाणी आपण दुष्काळी भागामध्ये डायव्हर्जन करून या महापुरावर कुठेतरी नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. तर हे सर प्रॅक्टिकली शक्य आहे का? यावर तुमचं मत काय आहे? काय झालंय, कुंभी नदीतलं पाणी कासारी नदीतनं पाणी वारणेत आणि वारणेतनं पुन्हा कृष्णेत आणि कृष्णेतनं पुन्हा नीरा नदीतनं पुन्हा भीमा नदीत हे पाणी टनेलच्या माध्यमातून येणार आहे. त्याला कुठं मोटर लागत नाही, खर्च येत नाही, का नाही, टनेल काढायचं नाही, खालच्या खाली ग्रॅव्हिटीनं पाणी एकमेकाच्या नदीत जाणार आहे. आता ते जाणार आहे कसं हे आम्हाला माहित नाही, पण त्यांनी त्याचा शोध लावलाय. त्या प्रोजेक्टवरती सध्या काम चालू आहे. भीमापासून पुढची जी गाव आहेत मराठवाड्यातली, बीड असेल किंवा तिकडची परभणी असेल, ही जी गाव आहेत तिथं पाईपलाईनची संपूर्ण यंत्रणा तिची तयार आहे, पूर्ण तयार केलेलं आहे. ऍक्च्युली त्याला मंजुरी नाही आहे. एक लक्षात घ्या, घर बांधताना आपण काय करतो, घर बांधकामचा परवाना पहिला करतो. परवाना मिळाल्यानंतर आपल्याला बँक कर्ज देते. तिथं मात्र उलट झालंय, परवाना नाही काय नाही, आधी त्यांना कर्ज मिळतं.